मुंबईत महानगरपालिकेच्या समोर सत्याचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि व्यासपीठ उभारायला सुरुवात केलेली आपण पाहतोय की पुण्याहून काही गोंधळी आहेत जे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जागरण गोंधळ ज्या पद्धतीनं होतं अगदी त्याच पद्धतीनं आता या ठिकाणी मोर्चाला सुरुवात होते। कार्यकर्ते पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की मागे भगवा झेंडा सुद्धा आता फडकतोय। त्यासोबतच एक व्यासपीठ जे ते तयार केलं जाते आणि थेट यांच्याकडे जाणार। कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? आम्ही पुण्यातून आलेलो आहे। सत्याच्या मोर्चासाठी आलात? सत्याच्या मोर्चासाठी आलेलो आहे। कसबा मतदारसंघातून पुण्यातून आलेलो आहे। सत्याच्या मोर्चासाठी आम्ही आलेलो आहे या ठिकाणी। पण तुम्हाला वाटतं की ज्या ज्या मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या अगदी बरोबर आहेत? जे जे दावे करण्यात आलेले आहेत ते बरोबर आहेत? 100% बरोबर आहे। ते जे दावे करण्यात आलेले ते 100% बरोबर आहे आणि ते दावे आम्ही सत्यात मांडल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आणि तो निर्णय घेऊन जाणार आहोत। आपण पाहतो की आपण जेव्हा केव्हा काही चांगलं कार्य करतो जागरण गोंधळ घालतो। या ठिकाणी जागरण गोंधळ घालण्यासाठी आलं। आई तुळजाभवानी चरणी आम्ही गोंधळ घालणार आहे आणि खंडोबा आहे महाराष्ट्राचे जे दैवत आहे त्याच्या इथे आम्ही हा खंडोबाचा गोंधळ आणि आई तुळजाभवानीचा गोंधळ घालणार आहे। गोंधळ घालून काय मागणी करणार की ह्या आपल्या महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीत या ठिकाणी आपल्या इथं महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सत्ता यावी म्हणून या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात गोळा झालेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी आता वातावरण निर्मितीला सुरुवात झालेली आहे। 4 वाजता या ठिकाणी सभा होणार आहे। 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। कार्यकर्ते पदाधिकारी जमायला आता सुरुवात होते। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा गिरीश गायकवाड TV9 मराठी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।